वारजोळकर बंधू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच स्टार महाराष्ट्र न्यूजवर सतीशभाऊ आले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दरम्यान काँग्रेसच्या जिकडे तिकडे आपण मिटिंग पाहता सगळ्यात ते SIRच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवानाताई वडेट्टीवारांची चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये येते अशा विविध विषयावर आज आपण बोलणार आहोत. भाऊ, प्रथमतः तुमचं अभिनंदन स्टार महाराष्ट्र न्यूजकडून. आणि तुम्ही भाजपामध्ये गेल्यानंतर सध्या तुमचं काय चालू आहे, काय वाटतं? मी काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून विशेषतः विजय वडेट्टीवार यांनी जी गटबाजी या चिमूर विधानसभेमध्ये किंवा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केली, या गटबाजीचा परिणाम चंद्रपूर महानगरपालिकेवर झाला, जिल्हा बँकेवर झाला, आता विधान परिषदमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलं. गेल्या 20 वर्षापासून काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार काम करत आहेत. मी स्वतः निवडून आलो पाहिजे, बाकीचे कोणीही काँग्रेसचे माणसं निवडून आले नाही पाहिजे, अशा प्रवृत्ती त्यांची होती. आणि त्यामुळे भाजपशी साटेगोटे करून आपली पोळी कशी शेकायची एवढंच काम वडेट्टीवारांनी केलं. आणि काँग्रेसमध्ये गटबाजी करून धानोरकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांनी नरेश बाबू पुगले यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांनी मारोतराव कोवासे यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यांनी संजय देवतडे, अविनाश वारजूकर, सतीश वारजूकर, जेवढेही महेंद्र ब्राह्मणवाडे असे अनेक लोक आहेत की त्यांना काम करणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्याचं काम करणे आणि स्वतःची पोळी शेकून घेणे, ही जे काही मी 10 वर्षात 15 वर्षात जे काही त्यांच्याकडून शिकलो. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्याही वेळेस ते माझ्या विरोधात होते. माझ्या विरोधात LAQ त्यांनी केला होता, काँग्रेसचे असून सुद्धा ओपनली केला होता. संतोष रावत जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यांच्याही विरोधात ओपनली त्यांनी LAQ करून कोर्टात केस टाकून, कमिशनरकडे केस टाकून त्यांना सुद्धा अपात्र करण्याचं काम त्यांनी केलं होतं. म्हणजे सतत काँग्रेसच्या लोकांना अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे अडचणीत आणत असल्यामुळे आता हे 10-12 वर्षात जे काही मी त्यांच्याकडून अनुभव घेतला, एक त्या माणसाला मी नेता मानलं होतं. 5 वर्षापासून पक्षामध्ये चालत राहते कमी जास्त, परंतु नेता मानल्यानंतर सुद्धा जी वागणूक होती, बोलाचं एक आणि मनात एक अशा पद्धतीची वागणूक करून जे काही मी शिकलो त्याच्यातून मला असं वाटलं की हा माणूस काँग्रेसला काही जिवंत राहू देत नाही. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेचे कामं जर करायचे असतील आणि गोरगरीब जनतेची सेवा करायची असेल तर आपल्याला या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन आपण भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला. गटबाजीला कंटाळून घेतला. जनसेवेची कामं करण्यासाठी मला सोपं झालं. मी लोकांची कामं करण्यासाठी झटणारा माणूस आहो. सकाळी 10:30 वाजेपर्यंत मी माझ्या घरी जनता दरबार भरते. लोकांचे प्रश्न मी अधिकाऱ्यांना फोन लावून सोडवतो. मी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यानंतर मी लोकांचे कामं अधिक प्रामुख्याने चांगले करू शकत आहो, त्याचा आनंद मला आहे. बंटी भाऊ तुमचं व्यवस्थित जमत आहे? बंटी भाऊचं पूर्ण सहकार्य मला आहे. बंटी भाऊची अंडरस्टँडिंग आणि माझी अंडरस्टँडिंग एकदम व्यवस्थित आहे. आम्ही जनतेचे कामं करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. आम्ही काही कोणते ठेकेदारी करण्यासाठी पुढाकार घेत नाही. आज आम्ही जे काही आहोत ते भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर आम्ही सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. भाऊ, गेल्या 2 विधानसभा टर्म तुम्ही लाखोच्या मतांनी मतदान घेतलं. त्याच्यामध्ये मला वाटतं विजयभाऊच्या काही सभा झाल्या आणि त्यामुळे तालुका अध्यक्षापासून इतर काही काँग्रेसचे विजयभाऊचे काही माणसं असतील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे अंतर्गत गटबाजी त्यात म्हणजे त्यांनी काही तुम्हाला पाळण्याचा काही डाव रचला होता की? विजूभाऊंनी 2014 अनेक माणसं भारतीय जनता पार्टीमध्ये सरेंडर केले. 2019 खुल्लेआम माझ्या विरोधात विजूभाऊंनी काम केलं. एकही सभा 2019 माझ्या मतदारसंघात घेतलेली नव्हती. त्यांचं भाजपशी साटेलोटं असल्यामुळे ते ओपनली माझ्या विरोधात होते. आणि विरोधात राहून त्यांनी बघा 2019 नंतर 2014 काँग्रेसला 63,000 मतं होते. 2019 78,000 मतं होते. आणि 2029 1,07,000 मतं होते. 2019 ते 2024च्या दरम्यान यांनी स्वतःच्या मुलीला पुढं काढण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही, मुलगी थांबली. मग त्याच्यानंतर धनराज मुंगलेला पुढं केलं. धनराज मुंगले थांबले. मग हे दोघंही थांबले म्हणून दिवाकर निकुरेला आणला. त्याच दिवाकर निकुरेच्या बाबतीत तुम्ही चिमूरच्या स्टेजवर अतिशय उत्तम पोरगा म्हणून तुम्ही सांगितलं. आणि त्याच दिवाकर निकुरेच्या बाबतीत तुम्ही या आता ज्या हिवाळी अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन झालं, या पावसाळी अधिवेशनात तो 1 नंबरचा नालायक आहे म्हणून तुम्ही त्या सभागृहात सांगितलं. असा 2 तोंडी हा माणूस आहे. यांनी चिमूर जिल्हा मागितला 2004 तुम्ही आमदार द्या, तुम्ही जिल्हा द्या, आम्ही म्हणजे आम्हाला आमदार द्या, आम्ही तुम्हाला जिल्हा देतो म्हणलं होतं त्यांनी. आणि आज ते या चिमूरमधून 2014 पळून गेले.
2010 मध्ये युवा शक्ती स्थापन झाली. 2012 मध्ये या ठिकाणी युवा शक्तीने जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आणि एक भारतीय जनता पार्टीचा आला आणि एक शंकर कुटुंबा क्षेत्रातला माझ्या हक्काचा माणूस म्हणून तो निवडून आला. यांचा एकही माणूस निवडून आला, याचा साधा सभापती बसू शकला नाही. हे या भागाचे आमदार राहून चिमूरमध्ये काँग्रेस मजबूत करू शकले नाही. मी 11 वर्षात मात्र 63 वरून 78 वर गेलो, 78 वरून 1,06,000 वर गेलो. हे पळून गेले 2014 मध्ये. त्याचं कारण असं की बंटी भाऊने युवा शक्तीच्या माध्यमातून तुमचे कितीतरी लोक तुमच्या जवळचे जोडले होते, त्याचे नाव मला सांगायची गरज नाही. हे म्हणतात की बा आमच्याकडे आता भरपूर लोक येणार आहे. परवाच्या तुमच्या सभेमध्ये ते बोलले की आमच्याकडे लाईन लागलेली आहे. यांच्याकडे लाईन लागली, एक तरी नाव सांगावं. अरे त्या व्यासपीठावर बसणारे अर्धे लोक, 40% लोक बंटी भाऊला सिलेंडर आहेत. त्या व्यासपीठावर तुमच्यासोबत राहणारे 40% लोक सतीश वाळुंजकरला सिलेंडर आहे. अरे त्या 20 लोकांच्या भरोशावर तुम्ही काँग्रेस चालवणार नाही. माझ्यावर गुप्त प्रेम करणारी लोकसंख्या या मतदारसंघात आहे. ते तुम्हाला कदाचित दिसत नसेल. तुम्ही मतदारसंघात फिरा. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आपला निकाल पाहून घ्या. या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक जागा जरी वडेट्टीवारांनी निवडून आणली तर सतीश वाळुंजकर त्यांना मानेल. त्यांची ताकद नाही, कारण तुम्ही चिमूरच्या लोकांशी फसवेगिरी केली आहे. तुम्ही चिमूरला जिल्हा देतो म्हणला आहे आणि जिल्हा देतो म्हणून निवडून आले. 10 वर्ष राहिले, पण मात्र त्याच्यानंतर तुम्ही पळून गेले, कारण तुम्ही 10 वर्ष या मतदारसंघात काही केलं नाही. म्हणून त्या ठिकाणी युवा शक्तीला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.